सन्माननीय पंच महोदयांना शाहीर सचिनचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा काय बुवा असे कांतर देत ना की काय बोलायचं हेच कळालं नाही बुवांना. पहिला मुद्दा की बुवा म्हणाले मला की हा गर्वाची भाषा बोलतो. मी एक सुद्धा शब्द इथे गर्वाचा म्हणालोच नाही. इथे YouTube लाईव्ह आहे. अखंड जग उद्या पाहणार आहे मी जर खोटं बोलत असेल तर. दुसरा विषय बुवा स्वतः म्हणाले की शाहिराने समोरच्या शाहिराला सन्मान दिला पाहिजे, एकेरी बोलायचं नाही. बुवा आपण असं भाव लाव की पर्यापर्यंत गेला व्हावं. तुम्ही मला सुमारे 4 वेळा एकेरी शब्दात बोलतात. YouTube लाईव्ह आहे, मी खोटं बोलत असेल तर. दुसरा विषय की आजचा विषय पंच महोदय जरा लक्ष असू द्या. आजचा विषय म्हणाले की बुवा सांगितलंच नाही. मला वाटतं जर YouTube वाले असतील इथे तर माझ्या पहिल्या बारीचा व्हिडिओ त्यांना बुवांना दाखवायचा आहे. दूध काढून की पाणी होऊन जाते आज. मी माझा विषय इथे सांगितला बुवा, हे छाती ठोक सांगतो तुम्हाला की हनुमंताच्या ज्या कानात कुंडल्या आहेत पहिल्या विजयाचे ती प्रतीक आहे. ते कसे मिळालं हा साधा विषय होता. मी माझ्या बारीत सांगितलं आहे. तुम्ही कुठच्या धुंदीत होता ते तुमचं तुम्हाला माहिती बुवा, आहे की नाही. YouTube लाईव्ह आहे, त्या प्रत्येक चॅनलवर कोकणी साज असेल, कोकणी सुरत असेल, अजून किरण दादा आहेत का, तुम्ही ह्या YouTubeच्या व्हिडिओ बघा बुवा. मी जर खोटं बोलत असेल तर. दुसरी गोष्ट की बुवा म्हणाले बुवांच्या नाचणाऱ्या मुलांबद्दल काय तोडत नाही का जोरात टाळ्या वाजवा. चांगल्याला चांगलंच बोललं पाहिजे आणि हा अभिमान पाहिजे बुवा. दुसऱ्याला मोठेपणा द्यायचा तो मी देतोय की तुमच्या मुलांबद्दल प्रश्नच नाही. आणि म्हणाले बुवा की बुवांची मुलं नाचणारी, त्यांच्यात ओठावर विषय आहे. आता ओठावर विषय मी कोण आहे? तुरेवाला की नाही. मग ही माझी पोरं कोण आहे? तुरेवाले. मग विषय तुरेवाले आवाज असणार ना. विषय कोणाला पुरुषाला असते की बाईला? अहो काय बुवा एवढं वावलं. दुसरा विषय की बुवांच्या आजच्या बारीचा साऊंड सुनील दादा घोरपडे दादा, त्यांना मी काय म्हणालच नाही. सुनील दादा घोरपडे यांचा खरोखरच कौतुक करायला पाहिजे की कोणतंही ज्ञान अवगत नसताना आज अखंड रत्नागिरी जिल्ह्यात घोरपडे साऊंड फेमस आहे. म्हणजे कोणतंही ज्ञान नसताना स्वतःच्या हिमतीवर साम्राज्य उभं करणं हे साधी गोष्ट नाही. सुनील दादा तुम्हाला शाहीर मानाचा मुजरा करतो, हा त्यांचा विषय झाला. दुसरा बुवा तुमच्या माहितीसाठी सांगतो. सुनील दादा घोरपडे आणि शरद मामा घोरपडे घडशी हे माझे मामा आहेत. मी त्यांचा भाचा आहे बुवा. अजून विषय बोलत आहे कारण त्या दोघांचं गाव वहाड आणि मी त्या वहाड गावचा भाचा आहे बुवा. दुसरा विषय की बुवा म्हणाले की भावात भांडण लावू नका. आज शपथ सांगतो बुवा, माझा तसा काहीच हेतू नसतो. आज ही जर स्पर्धेची बारी आहे, ही स्पर्धेची बारी आहे. तुम्ही जर शाहीर म्हणून टोपी घालत असाल तर इथे उभा राहणारा जो शाहीर, आपले प्रतिशाहीर अजय दादा पुणेकर यांच्या सुद्धा डोक्यात टोपी पाहिजे जर शाहीर म्हणून गाणी गातात. हा साधा विषय, उगाच भावात भांडण लावायचे, कळ लावायचा माझा हेतू नव्हता बुवा की त्याने सुद्धा टोपी घालावी. तर ते खरोखरच शाहिराचा भाग आहे हा विषय. की बुवा म्हणाले मला म्हणतात की गर्व करतो. बुवा काय म्हणाले, गाणारा माझा भाव, वाजवणारा माझा भाव, आणि ऍक्टो पॅडवाला माझा पोरगा, अजून 2 जोडे पोरगे, ह्या माझा, तो माझा, हा माझा. मग बुवा आज जो ढोलकीला वाजवतो ना तुमच्यात, रामदादा सोडून जो आहेत ना ढोलकीवाले, ते माझे वस्ताद तुषारजी पंधरे यांच्या बरोबर गेली कित्येक वर्ष ढोलकीला साथ देतात.
मग ते कसं तुमचं? नाही विषय आहे ना, हा माझा तो माझा गर्व तुम्हाला उभा झालाय, मला नाही. मी माझ्या कलेचा गर्व नाही, मला स्वाभिमान आहे माझ्या कलेचा, मी कलाकार असल्याचा. जर ही नाचणारी मुलं ही माझ्याच घराण्यातील आहेत, तुम्ही पासावर बघू शकता, त्यांच्या पासावर माझं नाव आहे. शाहीर म्हणून पंचाने हा विषय नमूद करायचा आहे. शाहीर म्हणून त्याच्यावर माझं नाव आहे आणि नाचणाऱ्या मुलाचा तोच पासा आहे. आणि मला अभिमान आहे की माझे वस्ताद इथे कार्यक्रम त्याचे 3 वेळ झालेले आहेत की तुषारजी पंढरे स्वतःचा संच नसताना या कलेत गेली 30 वर्ष टिकून आहेत बुवा. या कलेत 30 वर्ष टिकून आहे. हा आमचा ना तुषार बुवांचा ना सचिन बुवांचा अभिमान नाही, अखंड बाबू रंगले घराण्याचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे बुवा. उगाच काय पण बोलायचं, शाखा ही माझ्याच घराण्याची आहे म्हणून उगाच पंचांच्या निदर्शनाला आणून देऊ नका. तर मी काय म्हणालो, बुवा म्हणत होते की नाही की पंचांनी लक्ष द्या, पंचांनी लक्ष द्या. अहो पंच कशाला ठेवलं, लक्ष देण्यासाठीच ना. तुम्ही सांगायची गरज नाही बुवा, आपण शाहिराने सांगायची गरज नाही की पंच लक्ष द्या, ओ पंचावर लक्ष द्या, ओ पंचावर लक्ष द्या असं म्हणायचं काहीच गरज नाही. विषय कसा साधाने सुटसुटीत आहे. हा हे कसं जाणून बुजून आपण बोलतोय, बुवा माझ्याकडे लक्ष द्या, हे पोरांनो बघायला माझ्याकडे, हे बघायला माझ्याकडे, असं नाही बुवा. तुम्ही इथे कित्येक वर्ष कार्यक्रम करताय, मी तुम्हाला शिकवण्या एवढा मोठा नाही, पण चूक ते चुकीला माफी नाही. दुसरा विषय, बुवानी ठरल्याप्रमाणे आजचा जो प्रश्न आहे, माझा मूळ विषय जो होता त्याला हात घातलेला नाही किंवा त्याला बद्दल काही बोललेच नाही. मी त्यांचा विषय फोडण्याचा प्रयत्न केला, आमच्या ग्रंथाप्रमाणे फोडण्याचा प्रयत्न केला. बुवांना तो मान्य नाही, आमचा काहीच वाद नाही. दुसरा विषय राहिला की आजच्या बारीचा जो विषय इथे सावंत साहेबांच्या या नवीन नियमाप्रमाणे नियम मी वाचलेले आहेत बुवा, की जो शाहीर आज या बारीचा जो प्रश्न आहे समोरच्या शाहिराने दिला नाही तर त्या शाहिराने त्यांचा प्रश्न स्वतः फोडायचा असा नियम होता. पण पंच महोदय बुवांनी त्यांचा प्रश्न फोडलेला नाही आणि माझ्या प्रश्नाचं जर उत्तर दिलंय हे साफ खोटं आहे. माझ्याकडे ग्रंथ आहे पण मी फोडणार नाही, कारण त्या बुवाने फोडला नाही. जर नियम त्या दोघांना असेल तर त्यांनी तो विषय त्यांचा फोडायला पाहिजे होता, तर मी आता विषय फोडू शकतो. माझ्याकडे त्याचा ग्रंथ आहे पुराव्यासकट, पण मी विषय सांगणार नाही. आता काय होतं बघा की बुवा म्हणाले की भावकी टिकवा ना, हा नवीन काहीतरी विषय आपल्याला बोलले की भावकी टिकवा. म्हणजे माझं उद्देश माझं असं आहे, माझं स्वतःच सर्व माझं आहे. सुनील सुद्धा वाहतचा आहे, तुमच्या बरोबर आहे, मान्य आहे मला. वाजवणारे तुमचे नाही बुवा, सर्व तुमचं नाही. हा भावकी टिकवा. आज मी सांगतो की मी इथे जवळजवळ 100 किलोमीटरवरून आलोय. माझ्या वाडीतून 4 गाड्या आल्यात. आज जवळजवळ 150 माणसं आहेत माझ्याकडे, 150 माणसं, 4 गाड्या बुवा. हा माझा भावकी टिकवायचा अर्थ सांगूच नका तुम्ही. हा दाखवली गावात या, सचिन धुमक काय आहे, अभिमान नाही स्वाभिमानाने सांगतोय. दाखवली गाव विचारून बघा की सचिन धुमक काय आहे तो. जरी तुम्ही आज बुवा म्हणाले की उद्योग धंदे खूप उत्तर, हा विषयच नाही ना. उद्योग तुमचं काय घरी आहे, तुम्ही काय आहेत, हा बुवा विषय नव्हता. विषय बारीचा बोला, ज्ञानाचा बोला तुम्ही, ते मान्य करेल. चला एकदा राऊंड मारून घ्या.
उसे हवा कहते हैं। जो दिखती नहीं उसे हवा कहते हैं। जो डोके खांजावले को भाग पड़ता है ना, उसे कुआं कहते हैं। डोकर एक खांजावले को भाग पड़ता है, उसको कुआं कहते हैं। और गिरे तो भी टांग ऊपर जो करता है उसे कुरे कर बुवा कहते हैं। मी माझा मोठेपणा केला नव्हता, तुम्ही बोलताना घसरल्यात बुवा, म्हणून काय एक विषय देतो बघा, काय म्हणायचं बघा. अरे गोड गोड गाऊन रसिकांच्या हृदयावर नाव तुम्ही गोंधवला आहे. चांगलं अजय दादाचा आवाज अप्रतिमच आहे, म्हणून त्यांना बोलते. काय म्हणतो बघा, अरे गोड गोड गाऊन रसिकांच्या हृदयावर नाव गोंधवला आहे. अरे म्हणूनच प्रसिद्धीचा आलेख तुमचा रुंदावला आहे. पण अरे उगवणारा तो मावळणार, अरे उगवणारा तो मावळणार, जरी त्याने कुणाला गंडवला आहे. अहो खोट सांगत नाही, सांगतोय खरं, यांचा दरारा आता मंदावला आहे. बघा एक विषय गातोय, शास्त्राशिवाय मी गातच नाही आणि आपल्याला जमतच नाही. हा बघा, नाही शाळेत घेतले, नाही शाळेत घेतले, मनवाद्याने मारला. माझा मास्तर शिकवतो या बामणाच्या पोराला. सर्व चाली कॉपी आहे. बुवा म्हणतात माझं माझं माझं. बुवा होणारे कार्यक्रम आज माझा आपला पहिला हा सामना आहे. तुम्हाला माझं चॅलेंज आहे आज. तुम्ही माझं माझं म्हणत असाल ना, शक्ती तुला जेवढी गाणी गातो ना आपण, जी 8 गाणी स्वतःच्या चाली लावून दाखवा, तर तुम्हाला माहिती तुमचं सर्व म्हणून. हा एका नवऱ्यावरून, एका नवऱ्यावरून यांचा उडणार आहे बायका. एका नवऱ्यावरून यांचा उडणार आहे बायका. या दोन बायकांचा, या दोन बायकांचा मी एकटाच ना काढता. 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 एका नवऱ्यावरून, एका नवऱ्यावरून यांचा उडणार आहे बायका. एका नवऱ्यावरून यांचा उडणार आहे बायका. या दोन बायकांचा मी एकटाच 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 तुम्ही म्हणताय माझं माझं माझं. आज बोलणारे वेगळे, गाणारे वेगळे, विश्लेषण करणारे वेगळे. आदरणीय सूर्यकांती चव्हाण यांच्याबद्दल मला अभिमानच आहे. पण आज मी गर्वाने अभिमानाने सांगतो, माझे वस्ताद, माझे गुरुवर्य आज इथे उपस्थित असून मी एकटा लढतो तुमच्याशी, एकटा लढतो बुवा असे लढा माझ्याशी. त्या दिवशी म्हणेन की हा माझा म्हणून, माझा माझा म्हणून. एकटा लढायची ताकद ठेवा बुवा, एकटा. हा म्हणून काय म्हणतो बघा, हो बाऱ्यावरच्या एकीने माझा त्याने केला, त्याने केला, तरी नाही प्रेमाचा पाशपाणी होता. शिव
बायकांचा मी एकटाच आहे बाळका. कथेचं विश्लेषण करत नाही, कारण बुवा ज्ञानी आहे, जरूर त्यांना हा विषय समजत असेल. आता मेन विषय पंच महादय, जरा लक्ष असू द्या की चॅलेंज आहे. बुवाचा पेपर सोपा नाही तुमचा. आपण जेवढा विचार केला ना त्या विचाराच्या पलीकडे मी माझी तयारी करून आलोय. बघा की बुवाने विचारलं की हा देह माझा कुंकू तुझं, म्हणजे जेवढे जेवढे स्त्रिया अलंकार घालतात त्या सर्व नवऱ्याच्या घालतात, नवऱ्याच्या नावाच्या घालतात. मग नवऱ्याने असे काय आहे की ते तिच्या नावाचं आहे. पंचांना विनंती आहे, जर हा बुवांचा विषय असेल, हा विषय जो बुवाने माझ्यावर सोडलाय हा त्यांचा स्वतःचा असेल, तर बुवाने बारीक याकडे सांगायचे की हा माझा विषय स्वतःचा आहे. मी 2 मिनिटं थांबतो की हा बुवाने सांगायचा की हा विषय मी स्वतः काढलाय. आणि जर नसेल ना तर बुवा युट्यूबच्या कॉपी पेस्ट करून करण्या इतपत तुमची लेवल आता घसरले. बुवा पुरावा सगळे सांगतो की हा युट्यूबचा विषय आहे म्हणून. एका कीर्तनकार ताईने हा विषय युट्यूब मध्ये गायलाय आणि तो बुवाने माझ्यावर सोडलाय. तुमच्याकडे काय आहे? बोलताना की माझं माझं माझं, तुमच्याकडे काय? कशाला युट्यूबचं कॉपी पेस्ट करता? त्याचं सुद्धा उत्तर माझ्याकडे आहे, पण मी देणार नाही. तुम्ही मला इथं सांगा की तुमचा विषय आहे म्हणून, तर मी ह्याचं उत्तर दे. चला बुवाने जो प्रबोधन विषय गायला खरोखरच विषय चांगला आहे, पण त्यांनी आधी मायेचाच विषय गायलाय. बुवा तुम्हाला काय सांगायचंय हे माझ्यापर्यंत पोहोचलंय, पण आता मला काय सांगायचंय तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. काय बघा की बुवानी जी मुळात त्या माहिती काय, बुवानी जी चाल गायली ना ती साफ चुकीची आहे. चाल ओरिजिनल अशी नाहीये. बुवा संभाळ घसऱ्याला पाय ग त्याचा जो स्वर आहे ना तो वरती आहे. बुवा घोटाला करायचा नाही ग, असं नाही चाल. बुवा मी आता तुमची त्या विषयाला तोड देतो. बघा बुवा की बुवा म्हणाले की जो तो मुंबईला जातो आई वडिलांना सोडून मुंबईला राहतोय, गाव ओसाड पडलाय, कोकण ओसाड पडलाय. हा विषय सुंदर आहे. आधी माहिती जर बाजू मांडत असाल तर मी माझी तुऱ्याची बाजू मांडते. बघा की आज या कोकणात की चांगलं शिक्षित मुलं, चांगल्या डिग्र्या मिळवलेली मुलं सुद्धा आहे कोकणात, पण त्या सर्व मुलांना, शिकलेल्या मुलांना पोरी मिळत नाही, लग्नासाठी बायको मिळत नाही. त्यांच्या काय अपेक्षा, त्या आदिबाईच्या काय अपेक्षा, त्याला सर्व्हिस वाला नवरा हवाय, मुंबईला खोली हवी, तो पण 2 BHK पाहिजे, कापूस पण नको आहे, तरच मी लग्न करीन. ह्या सर्व कारणांमुळे ही शिक्षित जी मुलं आहेत ना ती कंटाळले हो.
म्हणून मुंबईला राहतात बुवा. हा तुमच्या विषयाचा मी भाग दिलाय. फक्त गाण्यातून नको ऐका बघा बुवा. म्हणजे मोठेपणा नाही सांगत की मी मोठेपणा नाही सांगत, जे आहे ते आहे की मी आज माझ्या मागे माझे 10 शिष्य, हे बघा यांचे बारीक जेवढे आहेत ना ते माझे शिष्य मंडळीच आहेत, माझे स्वतःचे. मी त्यांचा वास्ता म्हणून आहे ते. मोठेपणा नाही. आणि प्रत्येक शिष्याला त्याच्या बारीची प्रत्येकाला वेगवेगळी गाणी, म्हणजे 10 शिष्यांना 10 गाणी एका बारीची 100 गाणी मी स्वतः देतो. आज युट्यूबला ह्या वर्षाची 70 गाणी आहेत. नमन मंडळात जवळजवळ 25 नमन मंडळाला मी गाणी देतो. मोठेपणा नाही सांगत बुवा. मी माझं सांगतोय, कला सांगतो, माझ्याचा अभिमान नाही, हा स्वाभिमान सांगतोय बुवा. म्हणून मला तुमच्या ज्या विषयाची मी कठीण करते बघा बुवा. अरे कोणी विचारतो शिक्षणाला, नवरा हवाय खोरीवाला. कोण विचारतो शिक्षणाला, नवरा हवाय खोरीवाला. अशी मिळाली बायको डोक्याला बायको, मारून आलो मुंबईला. अशी मिळाली बायको डोक्याला बायको, अशी मिळाली बायको डोक्याला बायको, मारून आलो मुंबईला. अशी मिळाली बायको डोक्याला कारण शाहिराचं काम आहे मनोरंजनाबरोबर प्रबोधनाची जोड असावी. बघा की आजकाल आज गौराई पूजन, उद्या गौराई पूजन आहे. आज गौराई आले म्हणजे उद्या आज उजाडलंच आहे, दुसरा दिवस लागलेला आहे. तर गौराईचं पूजन आज माझ्या माता भगिनी करणार आहेत. तर आज या समाजात वावरताना की माझी माय माऊली सुरक्षित नाही, माझी माय माऊली सुरक्षित नाही. पण त्या बहिणींना, माझ्या मातांना एक विनंती आहे की तुम्ही किती दिवस बघणार वाट की मला दुसरा वाचवायला येतो म्हणून? किती दिवस वाट बघणार की मला कोणतरी वाचवायला येईल? ते दिवस राहिले नाही. स्वतः सक्षम बना, स्वतः लढा, तेव्हाच हे नराधम जे सुटलेत ना त्यांना कुठेतरी आळा येईल. विषय बघा काय म्हणतो का. अरे बहुत हुआ द्रौपदी रुदन, बनकर चंडी काली दिखला न होगा. मग इस दानव दल के सर्वनाश करने माँ दुर्गा बनकर आना ही होगा. अरे यहाँ सब दुशासन, यहाँ दुर्योधन, फिर तेरी लज्जा कौन बचाएगा. अरे कलियुग के इस महाभारत में यहाँ कोई कृष्ण नहीं आएगा. चलो हम प्यार घटनाशात घडत राहणार. मग निजलेले जागे कडी होणार. मग किती मेणबत्त्या मोर्चे किती काढणार. अरे आता तरी भानावर या ना.
प्रतिस्पर्धी शाहीर दादांची फरमाईश आहे की कोकणी माणूस तो दिव्यात जातोय. विषय तोच होता जो शक्तिवादी शाहिराने गायला बुवानी जो गायला तो विषय तोच होता की का जातोय. कारण इकडे मुली मिळत नाही म्हणून मुंबईला जातोय. आणि मी काय सांगितलं, बुवानी सांगितलं की घरदार कोकण सोडून मुंबईला चालले, पण ते का चालले हे मी सांगितलं. दादा धन्यवाद, माफी असावी, बाकीची सांगता करतोय. बघा आमचे प्रतिस्पर्धी शाहीर यांनी तुझ्याच्या तासात आरती गायनाची कृपा करावी.